Now today we see logarithmic differentiation. काल आपण पाहिलं होतं logarithmic differentiation ज्याच्यामध्ये असे एक्झाम्पल्स ज्याच्यामध्ये लॉग ऑलरेडी दिला होता, आपल्याला फक्त डिफरन्शिएट करायचं होतं. आज आपल्याला असे क्वेश्चन्स बघायचे ज्याच्यामध्ये लॉग दिलेला नाहीये, आपल्याला लॉग अप्लाय करायचा आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग लॉग केव्हा अप्लाय करायचा? देन वी सी द complicated functions. Complicated functions means when y is equal to more than 2 or 3 functions in multiplication. म्हणजे दोन फंक्शन्स आहेत, डिव्हिजनला अजून तिसरा फंक्शन आहे किंवा डिव्हिजनला अजून दोन फंक्शन्स आहेत, त्याचे पॉवर्स आहेत, त्याला स्क्वेअर रूट आहे. असे जर कॉम्प्लिकेटेड फंक्शन्स असतील तर त्याचा डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन घ्यायचं. दॅट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक लॉग ऑन बोथ साइड आणि प्रत्येक वेळी लॉग हा नॅचरल घ्यायचा. दॅट मीन्स बेस ई. हियर ऑल्सो वी अप्लाय लॉग f of x g of x upon root under f1x. Then apply the rules of log, means when multiplication take addition, when division take subtraction, powers multiply, and then our complicated function simplifies and we can easily differentiate. Then that process is known as the logarithmic differentiation. Or in स्पेशली we see the function raised to function. म्हणजे जर फंक्शनच्या पॉवरला फंक्शन असेल तर ह्या टाइपला कंपल्सरी आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन घेऊनच डिफरन्शिएट करावं लागतं, अदरवाइज वी कांट डिफरन्शिएट. म्हणजे इथे एक फंक्शन बेसला आहे, दुसरं फंक्शन पॉवरला आहे. देन फॉर एक्झाम्पल सपोज sin x raised to cos x. sin x बेसला आहे, cos x पॉवरला आहे. To differentiate such type of function we use logarithmic differentiation. Means after taking log on both sides, by the rule of log, that cos x we can write in base in multiplication of sin x, and then by using multiplication rule we can easily differentiate this function. And now we see how to find derivatives using logarithmic differentiation. Now we see our first example. Y equal to x square plus 3 bracket square into cube root of x cube plus 5 bracket square divided by root under 2x square plus 1 bracket cube. म्हणजे आता इथे आपल्याला तीन टर्म्स दिलेत, दोन मल्टिप्लिकेशनला आहे, एक डिव्हिजनला आहे, शिवाय त्यांचे पॉवर्स पण आहेत. मग असा डेरिव्हेटिव्ह आपण मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन रूलनी डायरेक्टली सॉल्व्ह नाही करू शकत, म्हणून आपल्याला इथे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा यूज करायचा. मग लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे पहिली स्टेप आपल्याला करावं लागेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. देन फर्स्ट वी राइट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. देन वी गेट लॉग y is equal to log in bracket x square plus 3 bracket square cube root of x cube plus 5 bracket square divided by square root of 2x square plus 1 bracket cube. क्यूब रूट, स्क्वेअर रूट आणि ब्रॅकेट क्यूब हे अशा तीन टर्म्स दिलेले आहेत. मग आता आधी आपल्याला लॉगचा रूल यूज करायचा. वी नो व्हेन टू टर्म्स इन मल्टिप्लिकेशन वी कॅन सेपरेट लॉग फॉर इच इन ॲडिशन and in division we take subtraction. Then we write here log x square plus 3 bracket square plus log cube root of x cube plus 5 bracket square and minus log root under 2x square plus 1 bracket cube. Then we write powers in multiplication. हा 2 इथे मल्टिप्लाय करायचा, 2 log x स्क्वेअर प्लस 3 प्लस आता इथे हा क्यूब रूट आहे, क्यूब रूट म्हणजे 1/3 पॉवर घ्यायचा, log x क्यूब प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आणि पुन्हा रेस टू 1/3 अगेन मायनस log 2x स्क्वेअर प्लस 1 हा क्यूब ॲज इट इज आणि रूट आहे म्हणून पॉवर घ्यायचा 1/2. आता आपल्याला परत हे दोन्ही पॉवर्स मल्टिप्लाय करायचे आणि त्याला लॉगला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे लॉगचा रूल यूज करायचा. दॅट इज लॉग y इज इक्वल टू 2 log x स्क्वेअर प्लस 3 प्लस log x cube
plus 5 raised to 2 by 3, 2 into 1 by 3 minus log 2x square plus 1 3 into 1 by 2 म्हणजे 3 by 2. आता लॉगचा रूल इथे यूज करू आपण. हा 2 by 3 मल्टिप्लाय करू, हा 3 by 2 इथे मल्टिप्लाय करू. देन log y इज इक्वल टू 2 log x square plus 3 plus 2 by 3 log x cube plus 5 minus 3 by 2 log 2x square plus 1. आता इथे पहा x स्क्वेअर आहे, पण हा 2 आपण इथे मल्टिप्लाय करू शकत नाही, कारण हा जो 2 आहे, हा जो पॉवर आहे तो फक्त x ला आहे आणि लॉग मात्र दोन्ही पण टर्म्स आहे, म्हणून हा 2 आपल्याला इकडे लॉगच्या बाहेर घेता नाही येणार. सिमिलरली फॉर दॅट क्यूब अँड ऑल्सो स्क्वेअर. आता केअरफुली पहा, प्रत्येक टर्म प्लस आणि मायनस मध्ये आली आहे. दॅट मीन्स नाउ वी कॅन इझिली डिफरन्शिएट दॅट टर्म्स विथ रिस्पेक्ट टू x. मग आता इथे डिफरन्शिएट करण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह बाय मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन और चैन रूल ह्या तिन्हीपैकी रूल्स यूज करून डिफरन्शिएट करायचं. मग लॉग y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? जसं की लॉग x चा फॉर्म्युला आहे 1/x, तसं लॉग y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा 1/y. पण आपण विथ रिस्पेक्ट टू x घेतोय, म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. जसं आपण चैन रूल यूज करतो, आधी आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मग इनरचा, म्हणजे इथे आधी आपण लॉगचा डेरिव्हेटिव्ह केला आणि नंतर y चा. आता आपल्याला घ्यायचं पुढचा 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ log x square plus 3. आता इथे log आणि x square plus 3 म्हणजे पुन्हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे x square plus 3 चा प्लस 2 by 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ log x cube plus 5 अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x cube plus 5 म्हणजे प्रत्येक वेळी आपण इथे चैन रूल यूज करतोय आणि मायनस 3 by 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ log 2x square plus 1 into derivative of 2x square plus 1. बघा, आपण प्रत्येक ठिकाणी चैन रूल यूज केला, आधी लॉगचा डेरिव्हेटिव्ह मग आतल्या टर्मचा, पुन्हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह. आता आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले लिहू. हा 1/y dy by dx as it is equal to 2 लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x square plus 3. म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह घेताना प्रत्येक वेळी पुढे जी टर्म असते ती फक्त डिनॉमिनेटरला लिहायची. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर इज 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 0 प्लस 2 by 3 लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x क्यूब प्लस 5 x क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर x raised to n चा फॉर्म्युला n x raised to n minus 1 प्लस 0 मायनस 3 by 2 परत लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/2x स्क्वेअर प्लस 1 इन ब्रॅकेट. आता 2 जशाला तसा x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. नाउ वी सिम्प्लिफाय. आता हा जो 1/y आहे तो y आपल्याला राईट साइडला शिफ्ट करायचा, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळणार dy by dx इज इक्वल टू y इन ब्रॅकेट. हा इकडचा y आपण इथे मल्टिप्लाय केला 2 into 2 4x अपॉन x स्क्वेअर प्लस 3. आता हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, प्लस 2x स्क्वेअर अपॉन x क्यूब प्लस 5. परत इथे हा 2 आणि 2 कॅन्सल होईल, बाकीचा 3 2 सोबत मल्टिप्लाय मायनस 6x डिवाइडेड बाय 2x स्क्वेअर प्लस 1. आता इथे आपल्याला y खूप मोठा दिलेला आहे, y नाही पुट केला तरी चालेल, पण इथे जी दिलेली y ची व्हॅल्यू आहे ती इथे पुट करायची. देन वी गेट द फायनल आन्सर by using logarithmic differentiation. Now second example, y equal to e raised to x square into tan x raised to x by 2 divided by 1 plus x square raised to 3 by 2 cos cube x. मात्र इथे पण जास्त टर्म्स मल्टिप्लिकेशनला आणि डिव्हिजनला आहेत, म्हणजेच इथे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आधी सिम्प्लिफाय करायचं आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. देन फर्स्ट वी राइट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग इथे प्रत्येक वेळेला आपण लॉग घेतोय, बेसला काहीच लिहित नाही, म्हणजे हा नॅचरल लॉग आहे विथ बेस e.
then log y is equal to log in bracket e raised to x square tan x raised to x by 2 divided by 1 plus x square raised to 3 by 2 cos cube x that is equal to, आता आपण लॉगचा रूल यूज करू. न्यूमरेटरच्या दोन्ही टर्म्सला प्लस आणि डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्म्सला मायनस, कारण ह्या डिव्हिजन मध्ये टर्म्स आहेत. लॉग e रेज टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग tan x रेज टू x बाय 2 मायनस लॉग 1 प्लस x स्क्वेअर रेज टू 3 बाय 2 मायनस लॉग cos क्यूब x. आता आपण लॉगचे रूल यूज करू. जे पॉवर्स आहेत ते आपल्याला मल्टिप्लिकेशनला घ्यायचे, म्हणजे हा एक्स स्क्वेअर लॉग ई प्लस हा एक्स बाय 2 लॉग टॅन एक्स मायनस 3 बाय 2 लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 लॉग कॉस एक्स. आता सगळे पॉवर्सच्या टर्म्स मल्टिप्लिकेशनला आल्यात आणि मल्टिप्लिकेशनच्या सगळ्या टर्म्स आपण प्लस आणि मायनस म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये. आता ह्या टर्म्स आपल्याला इझिली डिफरन्शिएट करता येईल. नाउ वी राइट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दोन्ही साइडचा बाय युजिंग चेन रूल. मग आता आपण घेऊ लॉग y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1/y dy बाय dx चेन रूल. आधी लॉगचा मग y चा इज इक्वल टू, आता आपल्याला घ्यायचं एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. एक्स स्क्वेअरचा डायरेक्ट फॉर्म्युला 2x आणि लॉग ई मात्र कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज राहणार. प्लस पण आता सेकंड टर्मला पहा x बाय 2 लॉग टॅन एक्स बाय 2 लॉग टॅन एक्स म्हणजे दोन्ही ठिकाणी x आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड plus second function as it is derivative of first. multiplication rule घेतला आपण. first function as it is derivative of second plus second function as it is derivative of first minus 3 by 2. आता इथे चेन रूल. log चा डेरिव्हेटिव्ह 1/1 plus x square मग 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि x square चा 2x मायनस 3 परत log cos x म्हणजे चेन रूल. log चा डेरिव्हेटिव्ह 1/cos x आणि मग cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. नाउ वी सिम्प्लिफाय 1/y dy by dx इज इक्वल टू हा 2x ॲज इट इज. वी नो log e इथे बेस e असतं म्हणजे हे आन्सर येणार 1 प्लस लॉगॅरिथमिक रूल x बाय 2 log tan x चेन रूल 1/tan x tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x. बघा log चा डेरिव्हेटिव्ह 1/tan आणि मग tan चा डेरिव्हेटिव्ह sec square चेन रूल यूज केला. प्लस हा log tan x जशाला तसा इथे x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 ॲज इट इज 1/2 मायनस हे 2 आणि हा 2 कॅन्सल 3/1 प्लस एक्स स्क्वेअर. हे मायनस मायनस प्लस 3 आणि इथे sin/cos आपल्याला लिहिता येईल tan x. व्हॉट वी सिम्प्लिफाय हियर हा 2x ॲज इट इज घेतलाय. log e म्हणजे 1 x बाय 2 ॲज इट इज log tan x चेन रूल घेतला इथे 1/tan आणि tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x प्लस log tan x ॲज इट इज इथे डेरिव्हेटिव्ह नाहीये ॲज इट इज x बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह x1/2 मायनस हा 2 इथे कॅन्सल केला 3/1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस आणि मायनस प्लस sin/cos tan x. आता फक्त हा y राईट साईडला घ्यायचा. वी गेट फायनल आन्सर dy बाय dx इक्वल टू y इन ब्रॅकेट 2x प्लस x sec square x/2 tan x प्लस log tan x/2 मायनस 3/1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 3 tan x. याचे आन्सर्स लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचे थोडे लेंदी असतात कारण फंक्शन खूप कॉम्प्लिकेटेड असतात.